आहे. श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य ठेवायची आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपण बसलेलो. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न. हृदयाची गती आणि श्वासाची गती सामान्य झाल्यानंतर आपल्याला आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तनमामि पतञ्जलि हरि ओम. डोळे उघडायचे आहेत आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक, दोनही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा काना ताठ, हात खांद्यातून वरती खेचायचे आहेत आणि आपल्याला आज 5 श्वास घ्यायचे आहेत. पोट आतमध्ये खेचायचं आहे. जास्तीत जास्त श्वास फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे. छातीच्या पिंजऱ्याची हालचाल. 1 म्हटले की श्वास घ्यायचा आहे, 2 म्हटले की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास 1, 2, हात कोपरातून सरळ, पुन्हा 1, 2, तिसरा श्वास 1, 2, चौथा श्वास 5 सेकंद रोखून धरायचा आहे. 1, 1, 2, 3, 4, 5. श्वास बाहेर. 5वा श्वास 10 सेकंद रोखून धरायचा आहे. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. श्वास बाहेर. हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत खाली. आता दोनही हात मागे घ्यायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत आणि मान सरळ आहे. आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1, डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. परत सरवायचं आहे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, 2, परत एकदा डाव्या बाजूला 1, 2, परत उजवीकडे 1, 2. ठीक आहे. आता दोनही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, डावा हात वरती करायचा आहे. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, परत एकदा उजवीकडे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर, परत सरळ. 1, श्वास आतमध्ये, परत एकदा. 2, श्वास बाहेर, परत सरळ. 1, श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा. 1 आणि हात खाली. 2, सेम करायचं आहे उजव्या बाजूने. 1, उजवीकडे वळायचं आहे. 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती. 1, डावीकडे झुकायचं आहे. 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळ. 1,
परत एकदा 2, परत चला 1, पुन्हा 2, परत सरळायचं 1, परत एकदा वाकायचं आहे 2, पुन्हा सरळ 1, हात आता खांद्याच्या रेषेत करायचे, हाताचे पंजे जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा, परत सरळायचा 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, दोनही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत आणि आपल्याला कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. करूयात 1, मानवर आणि खांदेवर, कमरेमध्ये न वाकता पुढे आपण झुकायचं आहे. पाठीचा कणा ताठ राहील, कोपरे मागे फिरवायचं आहे 2. सेम या स्थितीमध्ये 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. पाठीच्या स्नायूंकडे लक्ष द्या, पाठीच्या स्नायूचं टोनिंग होणार आहे. परत एकदा 1, पाठीचा कणा ताठ राहणं अपेक्षित आहे, एकदम हळूहळू पुढे जायचं आहे. जिथं तुम्हाला वाटेल की आता कमरेतून आपण खाली वागतोय तिथे थांबायचं आहे. थांबायचंय 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळायचं आहे. परत एकदा पुढे आपल्याला झुकायचं आहे. 1, पुढे झुकायचं आहे, कोपरे मागे, मान वर, परत सरळायचं आहे 2. आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे 1, परत सरळायचं आहे 2. उजवीकडे वळायचं आहे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2, डावीकडे वाकायचं आहे 1, 2, उजवीकडे वाकायचं आहे 1, 2. छातीच्या बरगड्यांना ताण मिळाला पाहिजे आपल्याला. परत एकदा डावीकडे 1, 2, उजवीकडे 1, 2 आणि हात करायचे आहेत. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, पोट आतमध्ये खेचायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, धरून ठेवायचे 10 सेकंद. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाची टाच जमिनी टेकवायची पंजावरती, दोन्ही हातांची बोटं गुंफून आपल्या पंजाच्या खाली ठेवायचे, पाय करायचे सरळ आपल्याला. करूयात. 1, पाय सरळ, परत खाली यायचं 2, पुन्हा एकदा 1, पोट आतमध्ये खेचायचा 2, परत एकदा 1, 2, 1, 2, पुन्हा 1, 2. पाय करायचा सरळ, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा, उजव्या पायाची टाच जमिनीला टेकवायची, पायाचा पंजा खाली, सॉरी दोन्ही हाताने पायाच्या पंजा खाली पकडायचा आणि पाय करायचा सरळ. 1, 2, पुन्हा 1, 2, परत 1, 2, 1, 2, पुन्हा 1, 2, शेवटचा 1,
आणि 2. ठीक आहे. पाय करायचे आहेत सरळ. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना पकडायचं आहे. थोडस बॅलन्सिंग करूयात. जसं आपण एक पाय वर उचलला तसं आपल्याला आता दोन्ही पाय एकाच वेळेस वर उचलायचे. बॅलन्स करायचं आहे स्वतःला. मान करायची सरळ. करूयात. 1. ज्यांना जमत नसेल त्यांनी एवढं करा, म्हणजे बॅलन्स जमतो. आणि पाय करायचा आहे सरळ पूर्ण. आणि स्थिर राहायचा प्रयत्न. पाठीचा कणा ताठ. परत पाय खाली. 2. ज्यांना पूर्ण पाय सरळ करता येत नाही त्यांनी नुसतं एवढं करा. एवढं केलं तरी चालेल. करूयात. तोलांगुलासन. पाय वर उचलायचे आहेत. 1. ज्यांना जमत नसेल त्यांनी एवढं करा फक्त. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मग आता पाय करायचे आहेत सरळ. पायाच्या पाठीमागे ताण पडेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. स्थिर राहायचा प्रयत्न. श्वास सामान्य ठेवायचा आहे आणि पाय खाली. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आणि आता आपल्याला दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1. हात वर पुढे झुकायचा आहे. 2. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. आता हात वरती करून पाठीमागे झोपायचंय पूर्ण. 1. श्वास आतमध्ये पाठीवर झोपायचा. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 2. श्वास बाहेर पुढे. परत हात वर. 1. श्वास आतमध्ये पोटाच्या स्नायूमध्ये ताण पडलं पाहिजे. 2. श्वास बाहेर. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर यायचा. परत 1. श्वास आतमध्ये. पाठीमागे झोपताना पण गुडघ्यात न वाकवता पाठीमागे झोपायचं, म्हणजे पोटाच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे. 2. श्वास बाहेर. आता हात कडेला घ्यायचे आणि पाठीवरती झोपायचं. 1. बाजूला. 2. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करून ठेवा. पाय न उचलता वर यायचा प्रयत्न. 1. 2. परत 1. मांडीच्या स्नायूचं आकुंचन. 2. पुन्हा 1. 2. दोन्ही हात वरती करायचे सरळ. 1. आणि हात खाली. 2. श्वास बाहेर. ठीक आहे. आता पद्मासन वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. करूयात. 1. 2. श्वास बाहेर. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. पुन्हा 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत एकदा. 1. 2. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे. मान सरळ. डावीकडे वळायचं आहे आणि उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. हळूवार सरळ आणि हात खाली करायचे आहेत. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. आणि आपल्याला आता दोनही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला पोट आतमध्ये खेचायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता गोल फिरवायचे. डावीकडून उजवीकडे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1. फक्त एवढंच वरती यायचे आहेत गुडघ्यात न वाकवता. 2. आणि 3. ठीक आहे. विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे. 1. पंजे खालच्या दिशेने खेचलेले.
2 आणि 3. ठीक आहे, सेम करायचं आहे. फक्त 90 डिग्री मध्ये गोल फिरवायचा आहे. जास्तीत जास्त वर घ्यायचा प्रयत्न करूयात. 1, 90 डिग्री गुडघ्यातनं वाकवता. 2 आणि 3. आता विरुद्ध दिशेने, उजवीकडून डावीकडे. 1, 2, पोटाच्या स्नायूंचं टोनिंग. आणि 3. ठीक आहे, उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं आहे, म्हणजे पोटाच्या स्नायूंना रिलॅक्सेशन आपल्याला मिळणार आहे. पाठीचा कणा ताठ, गुडघे खाली खेचायचे आहेत. मान सरळ करायचे आहे आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मान वर आणि खांदे वर, पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2. परत इथे तेच, पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मान वर. जिथे तुम्हाला वाटेल की पाठीचा कणा आपला वागतोय तिथे थांबायचं आहे. स्पाइन स्ट्रेट करायचा आहे. व्हर्टिकल स्ट्रेचिंग द्यायचं आहे आपल्या स्पाइनला. परत सरळायचं आहे. 2. परत एकदा. 1, 2. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1, श्वास आतमध्ये हात वर. 2, श्वास बाहेर हात खाली. गुडघे खाली खेचायचे मॅक्सिमम. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. बोटांना ताण द्या. कोपऱ्यातून हात सरळ खांद्यातून वर खेचायचे आहेत. 2, श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचे आता. 1, श्वास आतमध्ये. 1, 2, 3, 4. श्वास सुद्धा रोखून धरायचा आहे. 5, 6, 7, 8, 9, 10. हात खाली. परत एकदा 10 सेकंदांसाठी मान सरळ. 1, श्वास आतमध्ये. पूर्ण समोर पाहायचा आहे. दंड कानाला. कोपऱ्यातून हात सरळ. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. सर्व स्थिती मेंटेन ठेवून आपल्याला 10 सेकंद थांबायचं आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हळूवार हात खाली. हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात करायचे आहे खाली. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे. डावा कोपरा डाव्या गुडघ्याला, उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला स्पर्श करेल असं आपल्याला वाकायचं आहे. करूया. डाव्या बाजूला. 1, उजवीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. छातीच्या पिंजऱ्याला इथे लवचिकता वाढवायची आहे. 17, 18, 19 आणि 20. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. वज्रासनामध्ये बसून गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. वज्रासनामध्ये बसून गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि आपल्याला डावा पाय बाहेर करायचा आहे. डावा पाय बाहेर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता डावीकडे आपल्याला झुकायचं आहे. उजवा हात वरती खेचायचा आहे. करूयात. 1, मॅक्सिमम डावीकडे झुकून पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. पाय सरळ. दोन्ही खांदे छाती एका रेषेत. परत सरळायचं आहे. 2. परत एकदा. 1, मॅक्सिमम खाली नेण्याचा प्रयत्न स्वतःला. 2. परत एकदा. 1, थांबायचंय 10 सेकंद. 1, 2, पाय सरळ करा.
मांडीचं आकुंचन, पंजा जमीन टेकवण्याचा प्रयत्न, दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत येतील असा प्रयत्न, 5, 6, 7, हात वर खेचायचा खांद्यातून, 8, 9 आणि 10. परत सरवायचं आहे आणि हात करायचा आहे खाली. परत डावा पाय खाली करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि सेम आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. तर या दोन्हीही हात खांद्याच्या रेषेत उजवीकडे झुकायचा आहे. हात वर ताण द्यायचा आहे जेवढं शक्य तेवढं. दोनही खांदे छाती पाय एका रेषेत, खांदे समोरच्या दिशेने, असं वाकायचं नाही आपल्याला. तर सरळ पाय सरळ. परत 1, परत एकदा 2. गुडघ्याच्या पाठीमागे जो ताण पडतोय तर तो आपल्याला फायदेशीर आहे गुडघ्यासाठी, घोट्यांसाठी. घोट्याच्या वरच्या बाजूला ताण पडेल त्याकडे लक्ष. 1 आणि आता 10 सेकंद थांबायचं आहे. 2, फक्त पोझिशन व्यवस्थित घ्या. दोनही खांदे छाती पाय एका रेषेत, पाय गुडघ्यातून सरळ, दोन्ही खांदे समोरच्या दिशेने, हात वरती खेचायचा आहे. थांबायचं 10 सेकंद. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ आणि हात करायचा आहे खाली, पाय करायचे आहेत खाली. आणि आता दोन्ही पाय परत सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय सरळ करायचे आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आणि दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे. आता पाय गुडघ्यामध्ये न वाकवता दोनही पाय आपल्या डोक्याच्या सरळ रेषेत आणायचे आहेत. नौकासनाची पूर्वस्थिती आपण करतोय. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता डोक्याच्या रेषेत. 1, 2. पुन्हा एकदा 1, 2. आता 5 ते 10 सेकंद थांबायचं आहे, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं. ज्यांना जमत नसेल त्यांनी 5 म्हटल्यानंतर खाली ठेवू शकता पाय. करूयात. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पाय खाली. उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत आणि आपल्याला आता उभं राहायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, वज्रासनामध्ये बसायचं आहे. पंजांवरती यायचं आहे. कमरेमध्ये न वाकता आपल्याला उभं राहायचं आहे. कमरेमध्ये न वाकता उभं राहायचं आहे. आणि आता दोनही बोटांना ताण द्यायचा आहे, कोपरे सरळ ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे, मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2 उजवीकडे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हळूवार सरळ. आता डावीकडे वाकायचं, उजवीकडे वाकायचं आहे. फक्त 10 काउंट करणार आहे आपण. फक्त कोपरे, छाती आणि पाय एका रेषेत. करूयात. 1, 2, 3, 4, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. 5, 6, 7, 8, 9 आणि शेवटचा 10. ठीक आहे. सुरुवात. दोन्ही हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोनही हात आता खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहे. मांडी करायची आहे जमिनीवर समांतर आणि वर यायचं आहे. करूयात. 1, 2. पुन्हा एकदा. 1, 2. परत एकदा. 1, 2. पाठीचा कणा ताठ राहील.
5 सेकंद थांबायचे आता त्या स्थितीमध्ये. करूयात. 1, 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळ. परत एकदा 5 सेकंद थांबायचं आहे. 1, 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. ठीक आहे. बॅलन्सिंग थोडंसं आपल्याला करायचं आहे. त्यासाठी दोन्ही हात वरती करायचे आहेत पूर्ण. खांद्यातून हात वर, तळवे जोडलेले एकमेकांना. मान सरळ. डावीकडे वळायचं आहे. 1, परत सरळचे 2. उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला 1, 2. उजवीकडे 1, 2. आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, 2. उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला 1, 2. उजवीकडे 1, 2. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्हीही पायामध्ये 3 ते 4 फूट अंतर. त्रिकोणासन आपण करूयात नॉर्मल. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, हात खांद्याच्या रेषेत डाव्या बाजूला झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर. पाय सरळ, हात सरळ, मान खाली आणि वरती खांद्याला टेकवायचे आहे. पाय सरळ राहील. परत श्वास घेत फिरवायचा आहे. 1, श्वास आतमध्ये, हात खाली. 2, श्वास बाहेर. श्वासावरती पण करा म्हणजे आपल्याला स्नायूंना अधिक त्याचा फायदा होणार आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, मॅक्सिमम खाली जाण्याचा प्रयत्न. पाय सरळ, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन थांबायचं थोडं या स्थितीमध्ये. मान खाली वर. परत सरळ व्हायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. तर डावा पाय सरळ, तर उजवा पाय सरळ, डावा पाय बाहेरच्या दिशेने. पुन्हा एकदा करायचं आहे सेम. 1, श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचं आहे. 2, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. पाय सरळ आणि उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे आणि उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ आपल्याला व्हायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आपण करतोय. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करणार आहोत. 1, उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. 2, मान खाली आणि डाव्या हाताकडे लक्ष आणि आपल्याला आता डावा हात गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ आपल्याला व्हायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि सरळ आणि हात करायचे आहेत खाली. पाय करायचं सरळ, मान करायची सरळ. दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि पुढे झुकायचा आहे. उभ्यातून पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत सरळ व्हायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि मागे.
दोन श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. दोन्ही हाताने आता पायाच्या पंजांना पकडायचं आहे आणि स्वतःला खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये सरवायचा आहे. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक. आता 90 डिग्री मध्ये पुढे झुकायचं आहे. दोन. पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा आहे. डावा हात खाली टेकवायचा आहे. उजवीकडे वर पाहायचं आहे. एक. पाठीला पीळ द्यायचा आहे. परत जरा दोन. उजवा हात टेकवायचा आहे. एक. मान वर. दोन. परत डावा हात. एक. दोन. पुन्हा एक. दोन. एक. दोन. एक. दोन. एक. दोन. एक. दोन. आता सरवायचंय पूर्ण. एक. आणि हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने डावा पायाच्या पंजाला पकडायचा आहे. डावा गुडघा उजव्या गुडघ्याला स्पर्श करेल असा ठेवायचा आहे. आणि आता उजवा हात सरळ. श्वास आतमध्ये घेत उजवा हात वरती करायचा आहे. एक. श्वास आतमध्ये हात वर. दोन. श्वास बाहेर हात खाली. डावा गुडघा उजव्या गुडघ्याला स्पर्श करेल असा ठेवायचा. परत एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. परत एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. आणि हात खाली. पाय खाली. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा गुडघा डाव्या गुडघ्याला स्पर्श करायचा आहे. डावा हात खांद्याच्या रेषेत. बॅलन्स करायचा आहे. कमरेपासून वरती शरीर स्थिर ठेवायचं आहे. आणि श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक. नजर एका पॉइंटवर स्थिर आपल्याला ठेवायची आहे. दोन. श्वास बाहेर. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. दोन्ही गुडघे एकमेकांना जोडायचे. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. आणि पाय खाली. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय उजव्या हाताने पकडायचा आहे. डावा गुडघा उजव्या गुडघ्याला स्पर्श करेल असा. ठीक आहे. एकाच वेळेस आपण आता दोन्ही ब्रेनचं काम करतोय. उजव्या पायाने बॅलन्स करायचा आहे आणि डाव्या हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. करूयात. एक. दोन. तीन. चार. आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक. दोन. आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढणार आहे. तीन. चार. आणि पाच. हात खाली. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डाव्या हाताने पकडायचा आहे उजवा पाय. गुडघा जवळ बॅलन्स करायचा आहे. उजवा हात खांद्याच्या रेषेत. आणि आता गोल फिरवायचा उजवा हात. एक. दोन. तीन. चार. पाच. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं विरुद्ध दिशेने. एक. दोन. तीन. चार. आणि पाच. ठीक आहे. व्यवस्थित स्थिर आपल्याला राहून पाय करायचा आहे खाली. मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आपण करूयात आता सूर्यनमस्कार. आज आपल्याला 6 सूर्यनमस्कार करायचे आहेत. ठीक आहे. पहिले 2 नॉर्मल. नंतर ज्याच्यामध्ये थोडासा बदल आपण करूयात. ठीक आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती आपल्याला करायचे आहेत. करूयात. 2. 3. डावा पाय मागे. 4. उजवा पाय मागे. 5. टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 6. 7. 8.
9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4. आता आपल्याला शरीर सरळ ठेवायचे 5व्या स्थितीमध्ये. 5 शरीर सरळ. चतुरंग दंडासनामध्ये मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, पाठीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचं आहे. 6 भुजंगासन करायचं आहे. 7 बाकी सगळं नॉर्मल ठेवायचं आहे. 8 डावा पाय पुढे. 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 उजवा पाय मागे. 4 आता 5व्याला शरीर सरळ. 5 कमरेचं आकुंचन, मांडीचं आकुंचन, गुडघ्याची वाटीवरती खेचलेली. गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचे. 6 भुजंगासन. 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. पुढचा 2 चौथा आणि 5वा थोडासा बदल करूयात. 2 3 आता डावा पाय मागे घ्यायचा आहे, उजवा पाय 90 डिग्री मध्ये. मागचा पाय पण सरळ, पुढचा पाय 90 डिग्री मध्ये. आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आणि समोर पाहायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात वर, शरीर स्थिर, नजर एका पॉइंट वरती स्थिर ठेवायचे. 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता उजवा पाय मागे, शरीर सरळ ठेवायचं आहे. शरीर सरळ. गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचं आहे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 डावा पाय पुढे. 9 नॉर्मल. 10 11 आणि 12. ठीक आहे. शेवटचा सेम करायचा आहे उजव्या पायाने. 2 3 उजवा पाय मागे. 4 सरळ. डावा पाय 90 डिग्री मध्ये, मान वरती आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर. परत खाली. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 5व्या स्टेपला शरीर सरळ. 5 कमर खाली नाही घ्यायची, सरळ भुजंगासन नाही करायचं आपल्याला. गुडघे टेकवायचे. 6 भुजंगासन. 7
पर्वतासन 8, पुढे 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. पाठीच्या स्नायूंना याच्यामुळे व्यवस्थित ताण पडतो, टोन होतं पाठीचे स्नायू. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आता सर्वांनी दोन्ही पायांची टाचा पंजे जोडायचे आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ डावा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, गुडघ्यामध्ये न वाकवता 2, 3, 4, मॅक्सिमम रोटेशन आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, मांडीच्या आतल्या स्नायूची ताकद वाढणार आहे. 3, 4 आणि 5. याच्यामध्ये मांडीचे स्नायू अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काम करतात. विरुद्ध दिशेने फिरवताना डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. अनुवटी दोनही हातांवरती टेकवायचं आहे आणि दोनही हातांवरती ताप देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. परत खाली यायचं आहे. 2. आता दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत, कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये. मान वरती, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. 1, नॉर्मल. 2, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत आता. ठीक आहे. मांडीचे स्नायू चाकून चिरून पाय सरळ करायचे आहेत आणि कंबर उचलायचे, शरीर सरळ ठेवायचं आपल्याला. करूयात. 1, कंबरवर उचलायची थोडसा जमिनीपासून वरती, पाय सरळ.
मान सरळ, कंबर खांद्यापेक्षा खाली, टाचेपेक्षा वरती. दोन. ठीक आहे. तिरका पण दिसलं पाहिजे. कंबर फार वर न्यायची नाहीये. सरळ तिरका पण दिसलं पाहिजे. परत एकदा करूया. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, समोर पहा. 7, 8, 9, 10. परत खाली. परत एकदा 10 सेकंदांसाठी करूयात. पाय सरळ, कंबर वरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंबर खाली, पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोनही हातावर टेकवायचं आहे. आता दोनही हात खांद्याच्या बाजूला ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, मानवर, छातीवर हात सरळ. गळ्याच्या स्नान द्यायचा आहे ताण. मान करायची सरळ आणि आपल्याला आता कंबरवर उचलायचे आहे आणि टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर आणि हात खाली. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ आहे. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे 1 मिनिटासाठी. पोट आतमध्ये खेचायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात कपालभाती. आता दोनही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वर. खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम आपण करणार आहोत. 5 वेळा करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे खोल.
त्यांचं झालंय, त्यांनी थांबायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित, आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.